त्याचा आपल्याला बघायला मिळाला आणि तब्बल 2 मॅचेस मध्ये त्याने 8 विकेट मिळवल्या. बहारदार गोलंदाजी त्याची आपल्याला बघायला मिळाली. आज जर का आपण पाहिलं तर रायगड भूमीमध्ये आपण आहोत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याची ही अभिमानाची मानाची आणि हक्काची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. रायगड प्रीमियर लीग 2026. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि माझ्या शंभूराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार हा महाराष्ट्र. ज्ञानोबा तुकोबांचा, अभंगांचा, शाहूंचा, पुरोगामी लढ्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र. सह्याद्रीच्या निखळ सौंदर्याने संबंध जगाला भुरळ पाडणारा हा महाराष्ट्र. गावपाड्यातील संस्कृतीने संपन्न असलेला हा महाराष्ट्र. शेतकऱ्याच्या कष्टाने समृद्धीची ओळख देणारा हा महाराष्ट्र. दिल्लीच्या तख्ताला घाम फोडून भगव्याचा स्वाभिमान जपणारा माझ्या जिगरबाज मावळ्यांचा हा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षीदार, क्षमतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार हा महाराष्ट्र. चलो याच दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये निवेदक तथा उत्तम क्रिकेट समालोचक श्याम ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. खरं तर आज समालोचक म्हणून नाही तर आपल्या लेखाचं क्रिकेट बघण्यासाठी आलंय आणि बऱ्याचदा आपण पाहतो ज्यावेळेस त्यांना वेळ असतो परेश ठाकूर यांच्या मॅचेस ते नक्कीच बघतात. आज परेश थोडासा जखमी आहे पण तद देखील एक छोटंसं योगदान त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळालं. श्याम ठाकूर सर तुमचं आरपीएलच्या माध्यमातून आपण मनापासून स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच बिग बॅटल, एक युद्ध इथे जर थांबला ना तो संपला. प्रतियोगितेतील आव्हान टिकवायचं असेल तर करो या मरोच्या स्थितीमध्ये अडकलेले 2 कॅप्टन, एका बाजूला विशाल जितेकर, दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील. एका बाजूला हुनर आहे, दुसऱ्या बाजूला टॅलेंट आहे. एका बाजूला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची गाठोडी आहे. कोण जिंकेल कोण हरेल कुठे जाऊ नका. या सामन्याचा आनंद घेत रहा, पाहत रहा आरपीएल 2026 शानदार पर्व. आपण कांचन पालकर आरपीएल 2026 पाहतोय आणि त्यामध्ये अखिल भोईर याला पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये जो खेळाडू उभा आहे. खरं तर आत्ताच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये त्याला चांगलं यश मिळालंय. त्याच्या मातोश्री सौभाग्यवती अर्चनाताई आत्माराम भोईर यांची पंचायत समिती वासंबे म्हणून जनमताने बहुमताने निवड झाली. लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि आता या टीमचा विकास अखिल भोईरच्या हातात आणि वासंबे पंचायतीचा विकास त्याच्या आईच्या हातात. क्या बात आहे. इथे बघा बॉल हवेत, प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला बघायला मिळाली. कॅच पकडण्याचा खूप चांगला प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला परंतु मित्र म्हणणार प्रयत्नांना थोडंसं अपयश मिळालं. आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर पहिलाच बॉलवरती तब्बल 3 धावा इथून मात्र धावून काढल्यात. 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुवीत मात्रे हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. उरण टेनिस बॉल क्रिकेटचा आणखीन एक तेज आणि तर्रार गोलंदाज बोरी एक्सप्रेस या नावाने सुपरिचित असलेला गोलंदाज सध्या ध्रुवीत मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय. कॅप्टन कुल विशाल जितेकर स्ट्रायकिंग इन वरती सध्या उभा. बॉल तयार झालाय ध्रुवीत. पुन्हा एकदा यावेळीचा बॉल लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडला जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. भरपूर बॉलला मित्र म्हणून वळण दिलं आणि इथे ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. ध्रुवीत पुन्हा एकदा तयार झाला. यावेळीला लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा बॉलर तीच चूक करतोय की काय हे आता पाहावं लागेल. ऑनफिल्ड अंपास आता बघा ओव्हरस्टेप आता चेक केलं जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून आणि त्यांचा डिसिजन आता येईल. तिसरा पंचांचा निर्णय, खूप चांगला निर्णय पंचांचा आपल्याला बघायला मिळतोय. ऑनफिल्ड अंपायरने हा निर्णय घेतला की ओव्हरस्टेप
आता चेक केले जाईल. चला तिसरे पंचम. बघा आता चेक केलं जाणार. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. परंतु पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल. ओव्हर स्टेप तर अप्रतिम होती आणि जी बॉलरची पॉपिंग क्रीज होती ती त्यानं ओलांडली नव्हती. व्हाईट बॉल जरूर आपल्याला बघायला मिळाला. ओ यावेळेला समोरच्या दिशेला सीधी बाट, नो बकवास. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल जितेकर या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाहीये आणि त्याच्या बॅटमध्ये धमाका. 4 धावा चौकार. जबरदस्त फटका इथून मात्र एक्झिक्यूट केला विशाल जेतेकर यांच्या बॅटमधनं. या 4 धावा आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा ध्रुवित मात्र आता इथून मात्र तयार झालाय. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. बॉल निघालाय. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अखिल आपल्याला बघायला मिळालंय ज्यांच्या नामाचा आम्ही मगाशी उल्लेख केला आणि खरं तर या मॅच मध्ये अखिलला पूर्णपणे सूत्र सांभाळायचे आहेत. आणि बघा नुकतेच एक धाव आपल्याला बघायला मिळाले. आता स्ट्राईक ही बॅटर प्रफुल्ल पाटील कडे असणारा. धावफलकावरती रन्स 9 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. चला यस आमचे गुणलेखक मित्र आता त्यांनी चेक केलं आणि त्यानंतर डिसिजन दिला. यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. विकेटची संधी आहे. विकेट आली आणि बॅटर इथून मात्र प्रफुल्ल पाटील शांभो इथून मात्र बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतवा. पहिली विकेटची जी अपेक्षा होती ती गोलंदाज ध्रुवित मात्रेनं आपल्या टीमला मिळवून दिली. बॅटर प्रफुल्ल पाटील इकडे बाद झाला. बघा पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि इथे मग मैदान सोडावं लागलं प्रफुल्ल पाटीलला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला बघायला मिळतो विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघा आता विशाल भोईरच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणारा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विकेटची संधी आहे.
ओ माय गॉड, ध्रुवीत मात्रेसाठी आता इकडे टाळ्या वाजतायत. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 विकेट त्याच्या माध्यमातून मिळवल्या जात आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडस प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला बघायला मिळतोय. बॅटर विशाल आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाहीये. तो सुद्धा शून्याचा चष्मा घालून पॅव्हिलियनच्या दिशेने रवाना होतोय. बघा, युवकांचे भाग्यविधाते ज्यांच्या प्रयत्नातून ही दमदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. महेश शेठ, काय दमदार आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. युवा खेळाडूंना, तळागाळातील खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म कसं उपलब्ध करून देता येईल याकरिता बघा महेश साहेबांचं खूप चांगलं योगदान आपल्याला बघायला मिळतं या स्पर्धेच्या अनुषंगाने. बघा, धुतुम गावचे आमचे श्यामदादा ठाकूर सूत्रसंचालक यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे नंदकुमार साहेबांच्या उपस्थितीमध्ये. यावेळेला देखील इकडे बघा आपल्याच फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो. वाह, काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. ध्रुवीत मात्रे इथे बघा चमकत असताना आपल्याला बघायला मिळाला आणि अफलातून बॉलिंग त्याची राहिली ओव्हर नंबर 1 मध्ये. थँक्यू डीजे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती सध्या गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. टीमचा कर्णधार, संघाचा नेता ओमकार सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय. बघा, ओमकार पाटील संभारली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. कॅप्टन टू कॅप्टन लढत आहे. स्ट्रायकिंगला कॅप्टन कुल विशाल जितेकर आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार पाटील आपल्याला बघायला मिळतोय. ओमकार पाटील आता इथून मात्र तयार झालाय. पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याकरिता तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. बॉलर निघाला ओमकार पाटील. डाव्या हाताचा एक घातक गोलंदाज म्हणून ओमकार पाटीलची ओळख आहे. चांभारली टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने अक्षरशः रायगड टेनिस बॉल क्रिकेट डणाणून सोडले. ओ, यावेळेला शफल झाले होते आणि इथे जर का आपण पाहिलं तर क्रॉस बॅटरनं फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळतोय. ऑफ साईडला हा बॉल खरं तर हाताळला होता. बोला ओमकार पाटील, पुन्हा एकदा ओमकार निघाला. पुढचा बॉल ओमकारचा हा बॉल और फुलटॉस होता. फक्त या बॉलला ऑन साईडला टर्न केलं आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला बघायला मिळतीये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचे चान्सेस असतात आणि इथे जर का आपण पाहिलं तर बघा मोठे फटके पहिल्या ओव्हरमध्ये जरूर आले, परंतु या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलनं मोठ्या फटक्यांपासून बॅटरला शांत ठेवलं. आता सौरभ आणि विशाल यांना या मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप डेव्हलप करावी लागेल. बॉल तयार झालाय पुन्हा एकदा.
या बळीला देखील आणखीन एक खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला बघायला मिळतो. फुल लाईनचा बॉल होता. तिकडे बघा भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे विसावले होते आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. पहिला बॉल डॉट बॉल आला आणि त्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल खर्च केलेले आहेत ओमकार पाटीलनं. चांगली बॉलिंग. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. याही वेळेला लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा डिसिजन आला की हा वाईट बॉल. आतापर्यंत या इनिंग मधला तिसरा वाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. पहिलं सत्र सध्या सुरू आहे. ओमकार पाटील गुणवान खेळाडू आहे आणि बघा त्याची गुणवत्ता इकडे तो मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. या वेळेला देखील पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि इकडे सुद्धा अंपायर सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा पुन्हा एकदा आता गुणतालिकेवरती जोडल्या जात आहेत. दिशा भरकटली आहे. खरं तर इथे जर का आपण पाहिलं तर कुठेतरी पॅड्स वरती गोलंदाजी करण्याचा इरादा बॉलरचा आपल्याला जरूर पाहायला मिळतो, परंतु त्या प्रयत्नांना अपयश मिळतंय. ओमकार पुन्हा एकदा तयार झाला. यावेळीचा बॉल इथे बघा कमी गतीचा बॉल, परंतु पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. कारण जर का आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना बॉलरचा पाय हा बॉलिंग एंडला यष्ट्यांना जाऊन भिडला आणि म्हणूनच पंचांनी इकडे इट्स अ नो बॉल घोषित केला. आता बॅटरला मेजवानी आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण या दरम्यानचा चेंडू असणार आहे फ्री हिट. काय घडणार? फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती आता काय घडलं जाईल? 2007 T20 वर्ल्ड कप मध्ये हा नियम खरं तर लागू करण्यात आला. बॉल तयार झालेत. फ्री हिटचा बॉल, परंतु बॅटर भरपूर काही करू शकले नाहीयेत. ऑफ साइड ऑफ स्टंप जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळाला. वाईट यॉर्करचा खूप चांगला प्रयत्न ओमकार पाटील सर. इकडे बघा डॉट बॉल आला. काय बॉल आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त खोलात टाकला होता. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ओमकार पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उमेद तयार झाला. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आलाय, परंतु बॉलचा अंदाज घेता आला नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. नशिबाचा RPL ब्रँडेड चौकार. नशिबाचा चौकार आपल्याला बघायला मिळाला. फिल्डिंग करत असताना तिथे अचानक बॉल उडाला आणि त्यानंतर मात्र 4 धावा मिळाल्या. यावेळेला देखील इथे बघा काय घडतंय. क्लीन बोल्ड दांडी गोल विकेट आली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर आता विकेट न दिलंय आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभला देखील लवकर पावेल यांच्या दिशेने रवाना व्हावं लागतंय. आदरणीय सन्माननीय, आपण पाहिला तर या व्यासपीठावरती गंपूशेठ पाटील यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी भाजपा नेते आणि सबका अगदी विकास सबका अगदी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. असे तरुणांचे गाण्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय आदरणीय सन्माननीय गंपूदादा यांचं शुभागमन या आपण आणखीच व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचं प्रथम शब्द सुमनाने असेल सहर्ष स्वागत. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. बघा ओमकार पाटील शर्तीचे प्रयत्न आपल्याला बघायला मिळाले आणि शेवटच्या मोमेंटला त्याला विकेट मिळाली. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती आपल्याला बघायला मिळतात. 3 गडी गमावलेल्या आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत असताना आपल्याला बघायला मिळतात. अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोणगावचा सुपरस्टार आहे. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. RPL सीझन 5 मध्ये जर का आपण पाहिलं तर अनिकेत म्हात्रेनं अर्धशतक झळकावलं होतं आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला.
बॉलिंग ट्रॅकवरती स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा ध्रुवीत मात्रेला आणलं. पाहूया आता ध्रुवीत मात्रेच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणारा बॉल निघाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता ध्रुवीतचा वेगवान बॉल, जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय. विशाल जितेकरच्या बॅटमन तडाखा, 6 धावा, षटकार. काय फटका आपल्याला बघायला मिळाला, कडक बेधडक टायमिंग बेमिसाल होतं आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला बघायला मिळाला. बघा हा ओव्हर द विकेटनं ध्रुवीतचा हा बॉल बरोबर स्लॉट मध्ये होता आणि तिकडे बघा 6 धावा डिपॉझिट केल्या. पुन्हा एकदा ध्रुवीत मात्र आता इथून मात्र तयार होईल. कित्येक वेळा या दोन खेळाडूंना रायगड विपक्ष ठाणे या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण आवर्जून पाहिलं. बघा रायगडचं प्रतिनिधित्व करत असताना विशाल जितेकर आपल्याला आवर्जून बघायला मिळतात, परंतु युवा खेळाडूंच्या यादीमध्ये या बोरी गावच्या सिताऱ्याचं सुद्धा आवर्जून नाव घेतलं जातं. ध्रुवीत मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ या वेळेला इथे बघा का माझं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या नामाचा परिचय करून देत असताना ध्रुवीत मात्रेला मिळालं यश. LBW लेग बिफोर विकेट बॅटर विशाल जितेकर इथे बाद झाला. टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर देत असताना ध्रुवीत मात्रे आपल्याला बघायला मिळाला आणि काय बॉल त्यानं हाताळला. परफेक्ट लॉर फुलटॉस बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि त्या बॉलनं सरळ मात्र विशाल जितेकर यांच्या पायाचा वेध घेतला आणि तिकडे LBWच्या माध्यमातून विकेट नंबर 4 आपल्याला बघायला मिळाली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शार्दुल चौधरी एंटर झालं. पाहूया आता शार्दुलच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार. शार्दुलला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. पाहूया आता त्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे, त्याला इकडे खेळावं लागणार. ध्रुवीत मात्रे पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया आता ध्रुवीतच्या माध्यमातून हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. ओव्हर द विकेटनं ध्रुवीत निघाला. यावेळीचा हा बॉलला येऊ दिलं, बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलची वाट लावली. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शार्दुलच्या बॅटमननं पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार. नेत्रदीपक फटका होता. पुन्हा एकदा बॉलर निघाला. ध्रुवीत पुन्हा एकदम या वेळेला देखील इथे बघा डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. चौकार आला खरा, परंतु त्यानंतर काय बॉल हाताळला, जबरदस्त बॉलिंग. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल ध्रुवीत. ओ माय गॉड, इथे घडतंय काय, इथे पाहावं लागेल. पंचाचा निर्णय, इट्स अ वाईट बॉल, कारण हा बॉल थोडासा डीप झाला. नुकताच जर का आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. बॉल तयार झालाय पुन्हा एकदम. या वेळेला देखील खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेवरती बॅटरला इतर मात्र संयम दाखवावा लागतो. सन्माननीय आदरणीय मंगेशजी गरज साहेब, उपसरपंच धाकटी जुई, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आकाश शेठ पाटील
विदनी गावचे आहेत, ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचा सुद्धा रायगड प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये आम्ही करतोय शब्द सुन्नांनी हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॉल तयार झालेच. ध्रुवीत मात्रे त्याच्या स्पेल मधला शेवटचा बॉल हाताळण्याकरिता तो तयार होतोय. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. बॉल निघाला ओव्हर द विकेट न. वाह, इथे जर का आपण पाहिलं तर धावा येत नव्हत्या, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आनंदाची बातमी आहे. 9 बॉल वरती खर तर इथे जर का आपण पाहिलं तर 4 धावा. अंपायर ब्रश झालाय का? येस, बॅटला ब्रश झालाय का? येस, बाईच्या स्वरूपामध्ये खर तर या 4 धावा आपल्याला बघायला मिळाला. आणि आता फ्री हिट असणार. घर बांधण्यासाठी वापरली जाते वीट आणि या दरम्यानचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पाहूया आता फ्री हिटच्या बॉल वरती काय घडणार आहे. स्ट्रायकिंग इनला अनिकेत सध्या उभा. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदम पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. ओ, फ्री हिटच्या बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला प्रथमेश कोळी आपल्याला बघायला मिळाले. आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहाव्यास मिळतीये. ओव्हर नंबर 3चा आता खेळ इकडे संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक असणार आणि तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू थँक्यू. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मात्र 18 चेंडू येणं बाकी आहे. पाहूया आता या 18 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. टीम मीटिंग घेतली जाते. खरं तर बघा धोरण आता इथून मात्र आखली जात आहेत. कशा रीतीने खेळायचं आहे गेम प्लॅनिंग इथून मात्र बनवलं जाते. कारण स्पर्धा मित्रांनो मोठी आहे. RPL रायगड प्रीमियर लीगचा हा थरार सध्या आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक जण खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट क्वालिटी आणि क्लिअरिटीसाठी प्रसिद्ध असलेले चॅनल आहे. आणि बघा ही स्पर्धा जर तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून संपूर्ण भारतातील स्पर्धा या चॅनलवरती आपल्याला दिसतील. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा संघाचा नेता तारणहार ओमकार पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. पाहूया आता ओमकारच्या माध्यमातून कशा रीतीने इथे गोलंदाजी केली जाणार. गजर क्रिकेटचा 16 रायगड प्रीमियर लीगचा आणि बघा रायगड प्रीमियर लीगचा थरार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. बघा फनी मुवमेंट आपल्याला बघायला मिळालं. खरं तर जे आमचे ऑलिम्पियर्स होते त्यांना आम्ही पाण्याची मागणी केल्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं.
त्यांनी पाणी तर दिलं खरं, परंतु त्यासोबत बॉल देखील घेऊन आले, म्हणून आज सामना थांबला होता. ही रील मात्र व्हायरल होईल. आणि बघा, रायगड प्रीमियर लीगच्या अनुषंगाने जेवढ्या काही रील बनवल्या जातील त्याच्यातली सर्वोत्कृष्ट जी रील असेल, त्या रील बनवण्याला रील एडिटरला तब्बल 21,000 रकमेचं पारितोषिक देऊन आपण मात्र सन्मानित करणार आहोत. बिग अनाउन्समेंट आहे. रील एडिटर साठी भरपूर आनंदाची बातमी आहे. बॉल तयार झाला आता ओमकार पाटील. ओ याही वेळेला इथे बघा कट करण्याचा प्रयत्न झाला. खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला, परंतु इथे सुद्धा एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. आणि इथे सुद्धा एकच जाव आपल्याला बघायला मिळतीये. संघाचा कॅप्टन ताननार हुकमाचा एक्का सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय. ग्रामीण गटातून खेळत असताना चांबार्ली या गावाला खेळाडू बिलॉंग करतो. आणि बघा ॲज अ बॉलर आणि अष्टपैलू कामगिरी याची आवर्जून आपल्याला बघायला मिळतो. ओमकार पाटीलची फिटनेसला जपत आला खेळाडू. आणि बघा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय रायगड प्रीमियर लीग मध्ये. या वेळेला देखील लाईन चांगली आहे. इथे सुद्धा बॅटरला संयमाची भाषा इथून मात्र वापरावी लागते. आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. शार्दुल चौधरी याही खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पाहावी आता ती क्षमता, ती ताकद, ती नजाकत आता त्याला इकडे दाखवावी लागेल. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला देखील लाईन पाहावी लागेल. पंचांकडे आमचं लक्ष आहे. पंच दोन्ही आज समांतर करतात आणि त्यांचा डिसिजन आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार पुन्हा एकदा तयार होतोय. 10 ते 12 पावलांचा त्याचा हा रनअप आपल्याला बघायला मिळतो आणि भरपूर वेगाने तो बॉल हाताळतोय. या वेळेला पुन्हा एकदा बॉलर तीच चूक करतो. आणि इथे बघा आता विकेट किपर त्याच्या जवळ आला. त्याला कानमंत्र देतोय की आता तुला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. संदीप पाटील पप्पू याच खरं तर सोनारी गावाला ते बिलॉंग करतात आणि ते बॉलरच्या जवळ आले. त्यांच्याकडे असलेला अनुभव त्यांनी शेअर केला. आता पाहूयात ओमकार पाटील कशा रीतीने बॉलिंग करणारा. बॉल तयार झाले पुन्हा एकदा ओमकार. या वेळेला देखील हीच रणनीती होती आणि आज कानमंत्र दिला होता. बघा कधी कधी क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरत असते. आणि इथे बघा थांबवलं ओमकारला. जवळ गेला पप्पू आणि त्याने सांगितलं तुला योग्य बॉल हाताळायचा आणि त्याने परफेक्ट यॉर्कर इकडे हाताळला. चारी मुंड्या चीत केल्यात बॅटरच्या आणि बॅटरला पूर्णपणे आपल्या मुठीमध्ये बांधून ठेवलंय ओमकार पाटीलनं. पुढचा बॉल. या वेळेला इथे पहा बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे जर का आपण पाहिलं तर तो प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि या मुवमेंटला व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. एक्स्ट्रा धावा येतात. या षटकामध्ये आतापर्यंत ओमकार पाटीलला 3 व्हाईट बॉल हाताळलेत आणि या इनिंगचा खरं तर 8वा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. बॉल तयार. ओमकार पाटील पुढचा बॉल. या वेळेला समोरच्या दिशेला स्ट्रोक चांगला आहे. सीधी बॅट नो बकवास. स्वर्गीय दिबा पाटील साहेब स्टँडला मानवंदना देणारा हा फटका. 4 धावा. चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावांना मिळाली आहे गती. बॉल तयार. या वेळेला देखील इथे बघा पुन्हा एकदा LBW. जागेवरूनच हा फटका खेळायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरले. चौकाराचं प्रत्युत्तर विकेट न दिलंय. शार्दुल चौधरीला देखील इथून मात्र दिला जातोय परतीचा इशारा आणि बॅटर शार्दुल सुद्धा आता इथून मात्र बाद झाला.
आतमध्ये दाखल झालाय रोहित पाटील मान फ्रॉम पारगाव. पारगावचा सुपरस्टार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार आहे. बॉल तयार, पुढचा बॉल. ओ यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर कम्प्लीट होतीये, परंतु इथे सुद्धा एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. ओव्हर नंबर बघता बघता 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. शेतकऱ्यांचा तो ने या उक्तीप्रमाणे 190 विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय आमदार महेश बालदी साहेबांच्या विचारांविषयी प्रेरित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रसाद पाटील सर अर्थातच गंपू शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते प्रसाद पाटील सर अर्थातच गंपू शेठ पाटील सरांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदरपूर्वक आदराची स्वाभिमानाची ही शाल पांघरली जाईल, सौंदर्याचं प्रतीक, आणि या स्पर्धेची एक गोड आठवण भेट आपण साहेबांना या ठिकाणी समर्पित करू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून स्वागत करत आहोत. तदनंतर सन्माननीय मंचकावर आपण पाहतोय धाकटुजी गावाचे सन्माननीय उपसरपंच साहेब मंगेश दादा घरत सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. मी सन्माननीय महेश कडू साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. धाकटुजी गावाच्या विकासासाठी एक कटिबद्ध असणारे युवा नेतृत्व, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरपूर्वक या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण त्यांना समर्पित करतोय. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय आकाश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेला आज विविध क्षेत्रातले मान्यवर अतिथी आपल्याला बघायला मिळत आहेत. सन्माननीय आकाश पाटील साहेबांचं या ठिकाणी देखील सहकार्य आम्हाला मिळत आहे, साथ मिळत आहे, या स्पर्धेला उपस्थिती लाभत आहे, त्यांचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय आकाश पाटील सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान. तदनंतर सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आपल्या चिरनेर गावातील कुंदन दादा परदेशी सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. हा गोड सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करतोय. पहा, विविध क्षेत्रातले विविध ठिकाणची माणसं या स्पर्धेला लाभतात. ही RPLची ओळख आहे. महेश कडू साहेबांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि त्याच्या जोरावर आपली एक स्वतःची ओळख छाप जी निर्माण केलेली आहे, आज फक्त आयोजक म्हणून नाही तर मित्र परिवार देखील रायगडच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. चलूया सन्मानानंतर कॉम्बॉक्सच्या दिशेनं. यस, धन्यवाद. बघा, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं खरं तर या स्पर्धेचे टॅगलाईन आहे. यावेळेला देखील फटका दमदार आहे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगानं. डुशुम 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 4 रन चौकार. थँक्यू. बघा, आता जलवा सुरू झाला रोहित पाटीलचा. त्याला इकडे खेळावं लागणार आहे. आपल्या टीमसाठी 55 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेला लाईन चांगली आहे. बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलंय आणि आता बॅट्समनने अंपायरला चॅलेंज केलं. परंतु इथे जर का आपण पाहिलं तर हा पंचांचा निर्णय आहे आणि पंचांनी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आता इकडे व्हाईट बॉल चेक केला जाणार, पाहावं लागेल आता टेक्निकल टीम त्यांच्या माध्यमातून खरं तर हा निर्णय दिला जाणार. 24 लाईव्ह इव्हेंट
चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आपल्याला बघायला मिळाला. लायन लेंथ अप्रतिम होती. भरपूर शफल झाले होते तिकडे रोहित पाटील आणि तदनंतर बघा गोलंदाजाने हे ओळखलं होतं आणि बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलं. चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी करत असताना रोहन घरत आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा रोहन निघाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं. ओ याही वेळेला आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अफलातून बॉलिंग. सुपर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. एक षटक हाताळलं रोहन घरत आणि फक्त 4च धावा त्यानं खर्च केल्या. जबरदस्त बॉलिंग. ओव्हर नंबर 5चा आता खेळ इकडे संपलाय आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. डबल पंजा अर्थातच 55 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. पंचावन्न धावा धावफलकावरती आता आपल्याला बघायला मिळतात. ओव्हर नंबर 6 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आला. अर्थातच जर का आपण पाहिलं तर गाव गणेशपुरी आणि नाव आहे प्रथमेश कोळी. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतं. लेदर बॉल क्रिकेट त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट चांगले खेळतात. खरं तर प्रथमेश कोळी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतं. पाहूया प्रथमेश कोळी यांच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. प्रथमेश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. कॅमेरामॅनच्या एंड कडून तो सध्या बॉलिंग करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. बॉल निघाला. डेथ ओव्हर मध्ये खरं तर त्याला प्राचारण केलं. शेवटचे 6 बॉल हाताळण्याची एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. बॉल निघाला. ऑनकेस साठी हा बॉल हवेत खेळलाय आणि तिथे जर का आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा बॉलर का दिल तुटा. आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर 2 धावा देखील आपल्याला बघायला मिळाल्या. धावांसाठी धावधाव केली जाते कारण धावा कशाही येऊन द्या धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि या मुवमेंटला बघा 2 धावा आता पूर्ण झाल्या. अनिकेत म्हात्रे मागील पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने अर्धशतक झळकावलं होतं. आता या पर्वामध्ये थोडासा शांत बसलाय. आता इकडे मात्र पेटून उठावं लागेल. 5 बॉल अजूनही त्याच्याकडे शिल्लक आहेत. पाहूया आता या 5 बॉल मध्ये किती मोठे फटके येतील. बॉल तयार झाला. यावेळीला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली आहे आणि इथे जर का आपण पाहिलं तर विकेट आली आहे. बॅटर इथून मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. अनिकेत हा खेळाडू इथून मात्र आता बाद झाला. 57 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती आपल्याला बघायला मिळतात. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया आता प्रवीण भोईरच्या माध्यमातून कशा रीतीने इथे आता फटकेबाजी केली जाणार. प्रचंड ताकद त्याच्याकडे. आता त्याला इकडे सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. बॉल तयार. यावेळीला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळतात परंतु इकडे सुद्धा एका धावेपेक्षा काही नाही मिळणार. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. डेथ ओव्हर मध्ये काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते प्रथमेश कोळीची.
जबरदस्त बॉलिंग, अफलातून गोलंदाजी. कोणताही मोठा फटका त्याने आतापर्यंत या ओव्हरमध्ये खेचू दिला नाहीये. लाईन मागे खेचली होती, उंच माझा झोका, बॉल हवेत खेळलाय आणि तिथे बघा खूप चांगला झेल पकडलाय. विकेट आली आहे. प्रवीण भोईर आता शून्याचा चष्मा घालून पाविलियनच्या दिशेने रवाना झाला. बटरबाद. बाटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला बघायला मिळाला. कौतुक करावं लागेल. गोलंदाज प्रथमेश कोळीचं ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, वेगवेगळ्या थाटणीचे बॉल त्याच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. अफलातून बॉलिंग. नो बॅटर आता मुकेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मुकेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया आता 2 बॉल त्यांच्याकडे आहेत. 2 बॉल मध्ये किती मोठे फटके येणार. यावेळीचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता इथून मात्र जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश कोळी त्यांची इथून मात्र दिशा भरकटत असताना आपल्याला बघायला मिळाली. 2 बॉल मध्ये एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर गुणतालिकेवरती आपल्याला बघायला मिळेल. त्याकरिता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट बॉलचा वापर, वा काय मारलाय, बॉलला पाठवलंय सरळ रोड वरती, जा शोधून आणा. काय फटका खेळलाय मुकेश नाईक, ज्याच्या बॅटिंगला सर्वच करतात लाईक, त्याचं नाव आहे मुकेश नाईक. थँक्यू. क्रिकेटसाठी 100% देणारा हा खेळाडू आहे मुकेश नाईक. आणि बघा काय फटका सजवलाय. तुम्हाला कितव्या नंबरला बॅटिंगसाठी पाठवलं हे महत्वाचं नाहीये, मी कोणत्याही नंबरला जाऊन बॅटिंग करू शकतो हे महत्वाचं आहे. आणि दर्जेदार फटका खेळला. कमी गतीचा बॉल, बॅटच्या आतली कडा, विकेट किपरच्या 2 पायांच्या मधनं बॉल फरार झालाय. बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4. पट्ट्यात 2च बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि 10 धावा बनवून गेला. धावफलकावरती आता रन्स आपल्याला बघायला मिळतात. 69 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. याच दरम्यान आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय शेखरदादा तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचे आपण या आरपीएलच्या शानदार पर्वामध्ये मनापासून स्वागत करतोय. अतिथी कक्षामधून मान्यवर प्रस्थान करत आहेत. इथे पाहतोय आपण प्रसाद पाटील सर, त्यांचे सर्व सहकारी, सर्व मित्रपरिवार. बरोबर 9 वाजायला काही मिनिटाचं अंतर असेल आणि या प्रवाहामध्ये आलेले मान्यवर अतिथी आपण पाहतोय.
हे 6वं पर्व सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. 6व्या पर्वामध्ये चालू सामना अतिशय महत्वाचा असणार आहे, कारण इथून पराभवाचा जर एक चटका लागला तर मात्र रायगड प्रीमियर लीगच्या 7व्या पर्वाची वाट बघावी लागेल. स्वप्नवत गतवर्षी चॅम्पियन ठरलेला विशाल जेतेकर कॅप्टन राहिलाय आणि आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये त्याला एक जबरदस्त धक्का देखील बसला. चालू सामन्यामध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धुरंधर कर्णधार विशाल जेतेकर समोर ओमकार पाटीलच्या नेतृत्वाचं देखील एक बिग चॅलेंज आहे. धाबा आले आहेत, इथून वार पलटवार केले जातील. पण आपण प्रेक्षकांच्याकडे जर कटाक्ष टाकला तर पहा स्पर्धा किती नियोजित आहे. बरोबर 3:30 वाजता स्पर्धा आपण सुरू करतो. 11 11:30च्या सुमारास स्पर्धा संपली जाते. हे पहिल्यांदा उरणमध्ये असं घडतंय. वेलेचं मॅनेजमेंट महेश कडू मित्रमंडळानं जाणलंय आणि काही वर्ष जर आपण पाठीमागे गेलो तर ॲज अ समालोचक म्हणून आम्ही जेव्हा माजी सरपंच ट्रॉफीमध्ये यायचो तेव्हा देखील काटेकोरपणे त्या स्पर्धेचं नियोजन आपण पाहिलंय. मॅनेजमेंट फार महत्वाचं असते. लाखोंचा खर्च आपण बऱ्याच ठिकाणी करतो, पण जर मॅनेजमेंट नसेल ना तर तो पैसा व्यर्थ जातो. प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला दिलेली जबाबदारी त्यानं पूर्ण करणं फार गरजेचं आहे आणि दिलेली जबाबदारी प्रत्येक जण करतो की नाही याची पाहणी करणारी व्यक्ती ती देखील गरजेची आहे. आणि म्हणूनच 6वं पर्व या ठिकाणी एक चांगल्या नियोजनानं का पूर्ण होत आहे त्याचं कारण आहे रथावर बसलेला सारथी जो आहे ना या स्पर्धेचा, ते अर्थातच महेश कडू साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली काटेकोरपणे नियोजन आपण या ठिकाणी करतोय. ही यशाची गाथा आहे. 6वं पर्व अविस्मरणीय राहिलंय. 6वं पर्व लक्षात राहिलंय. 6वं पर्व लक्षवेधी ठरत आहे. आणि त्यातल्या त्यात या मैदानावर आवडलेली कोणती गोष्ट असेल तर या क्रिकेटच्या व्यासपीठाला जर आपण पाहिलं तर 380 वर्षाच्या पाऊलखुणा परत एकदा या सोनारी गावाच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले, त्यांची आकृती, त्यांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे. कारण या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स नाही आहे. टॉस बॉक्स मॅन ऑफ द मॅच साठी कुठलाही प्रेझेंटेशन बॉक्स तयार केलेला नाही आहे. जे काही घडतंय ना ते आपल्या राजांच्या साक्षीने या ठिकाणी घडलं जात आहे आणि म्हणून ही स्पर्धा लक्षवेधी ठरत आहे, अविस्मरणीय ठरत आहे. चला इथून दुसऱ्या डावाकडे आपल्याला जाताना दोन्ही संघांना आपण दिवस शुभेच्छा तत्वर आपण पाहतोय. अतिथी कक्षामध्ये सन्माननीय वासिदोजी तांडेल यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आमच्या करळ गावाचे महेश कडू साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी. या स्पर्धेच्या निमित्ताने एक गोष्ट या ठिकाणी ठळकपणे मांडावीशी वाटते की प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला हे व्यासपीठ मोकळं राहिलं. मग तो आपल्या संघटनेचाच असला पाहिजे, आपल्या पक्षाचाच असला पाहिजे असं कोणतंही मत या ठिकाणी नाही आहे. हे व्यासपीठ सर्वांगीण सगळ्या समाजातील तळागाळातील प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांसाठी मागील काही दिवसापासून आपण तीच तर खरी उपस्थिती या ठिकाणी पाहतोय आणि हे यश आहे. तुम्ही कोणत्या दूरदृष्टीतून एखादे सामने भरवता आणि त्याचं नियोजन कसं करता यावरून लोक तुम्हाला लक्षामध्ये ठेवतात. आणि मला वाटतंय की आत्तापर्यंत तरी महेश कडू साहेबांनी आपल्या डोक्यामध्ये आणलेला प्लॅन जो आहे तो अगदी बरोबर यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होतोय. चलूया, पहिला डाव संपला, दुसऱ्या डावाकडे आपण जाऊया. दुसऱ्या डावामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रवीणजी दुगाडे सरांचा. हेलो हेलो तो मैच की तरफ हम चलेंगे. कुणाल कदम पहली गेंद कवर्स में खेला है. यहाँ पर गणेश मारेंगे ने कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद जाती हुई 1 बाउंड सीधा 4. विश्वात्मा का ये गाना और इस मैच का आत्मा है बाउंड्री और 6 बाउंड्री लगाई है गणेश मारिंगी ने पहली गेंद के ऊपर. चेक किया करने का क्या पर
4 ही है ये। देखिए पिछले मैच में एक अंपायर के पास घड़ी दी गई थी किसी प्लेयर द्वारा, ये व्हाइट बॉल आ चुका है 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। जिस किसी की वो घड़ी हो वो पहचान बताकर हमारे कॉम्बॉक्स में लेकर जाए, कॉम्बॉक्स से लेकर जाए। टीम का टोटल आ चुका है 5 रन। कुणाल कदम लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। गणेश पारिंगे ने 70 रनों का पीछा करना है। एक अच्छा ओवर विजय को इस मुकाबले में वापस ला सकता है, क्योंकि रन बने हैं 70, एक लड़ाकू रन है, लेकिन पिछले मुकाबले में 80-85 प्लस रन होने के बावजूद भी उस मुकाबले को खोना पड़ा था कैप्टन कुल विजय को। एक जबरदस्त बल्लेबाजी की थी पेड़ के बल्लेबाज ने अंतिम क्षणों में आके, साथ में एक साझेदारी निभाई थी जयेश भोईर और सिद्धेश वास्कर ने, जिस सिद्धेश वास्कर के बारे में हम बात करेंगे जिन्होंने 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर मैं देख रहा हूं। कुणाल, ये अच्छी गेंद जड़ में डाली गई थी स्क्वेयर के ऊपर, गलत फील्डिंग हो रही है। विशाल जीतेकर ने भी कहा कि जब उनका स्टेटमेंट आया था पहली मैच हारने के बाद, दूसरे मैच के टॉस के दौरान गलत फील्डिंग हुई, मेरे हाथों से भी एक कैच छूटा, ये जिम्मेदारी मेरी है, लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट का अच्छा होना ये भी जरूरी है। ठोक डीजे। के बाहर चौवा लगाया, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 60 की दूरी है। कुणाल कदम इस ओवर की करेंगे चौथी गेंद अखिल भोईर के लिए। न्यू गोल्डन पोसरी से इन्होंने टीम की शुरुआत की और यकीन मानिए ये टीम 7वें आसमान पर थी। अब जब अखिल और मयूर एक दूसरे के साथ ओपन करते हुए हमें नजर आते थे, सिंगल मिला, सिंगल के साथ 11 पे आता हुआ टोटल 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। विशाल जीतेकर जानते हैं 70 रन है उनके पास। 70 रन बहुत ज्यादा होते हैं 6 ओवर के मुकाबले में अगर गेंदबाजों ने अच्छा काम किया। वहीं दूसरी तरफ बल्लेबाजों को ये पता है कि किस एंड से हमें 3 ओवर मिलने वाले हैं, किस एंड से हमें 3 ओवर मिलने वाले हैं, कहाँ पे हमें रिक्वायर्ड रन रेट को एक्सेलरेट करना है, कहाँ पे हमें संभल कर खेलना है, ये बल्लेबाज भी जानते हैं, क्योंकि व्यावसायिक खेल हो रहा है आरपीएल। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, 11 पे रुका हुआ टोटल। नेल्सन आंकड़ा है स्कोर कार्ड के ऊपर, उसका फायदा उठाना होगा कुणाल को। वहीं दूसरी तरफ जो गणेश पारेंगे लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन जो भेजा है कप्तान ओंकार पाटिल ने, उसका फायदा एक बड़ी इनिंग खेलकर उठाना होगा गणेश पारेंगे को। कवर्स में ये गेंद और ये रन आउट का खतरा, और ये अगर डायरेक्ट हिट है तो गणेश पारेंगे बैक टू द डग आउट। तुने बल्लेबाज संदीप पाटिल, छोटा पप्पू के नाम से मशहूर, इस गांव के सपूत, सिद्धि विनायक का आशीर्वाद जिनके सिर के ऊपर है। 11 पे 1 मैंने कहा था नेल्सन आंकड़ा है, बॉलर के लिए मौका है। 11, 111, 222, 333, 444, ऐसे कई आंकड़ों पर विकेट गिरते हुए मैंने देखे हैं, और ये रनआउट का ही सही लेकिन विकेट मिला है टीम श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर को भाया स्पोर्ट्स सीरीज के अगेंस्ट। विशाल जीतेकर जानते हैं ये मैच हारना उनके लिए काफी मुश्किल दौर पैदा करेगा। वहीं दूसरी तरफ भाया पारेंगे जो टीम है भाया स्पोर्ट्स सीरीज, वो भी जानती है कि ये मैच हमें हारना नहीं है, जीतना है। ओंकार को हार नहीं मंजूर तो विशाल को जीतना है जरूर। दोनों तरफ हम कमेंटेटर्स का काम ही है, दोनों तरफ आग लगाओ।
और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला अखिल भोये ने, पुल किया, पुल सक्सेसफुल, मिड विकेट और स्क्वेयर लेग के बीच में से 6 रन। कर रही है 24 लाइव इवेंट्स। सच में उनके सभी कैमरामैन जबरदस्त मेहनत कर रहे हैं। संदेश पाटिल का ये यूनिट काफी अच्छा काम कर रहा है। तो जितने भी व्यूअर्स हैं मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा इस चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। लेकिन ये मिड ऑफ के ऊपर से मारने की कोशिश की थी, अंतिम क्षणों में मिड ऑफ ने इस कैच को लपका, चैम्बो ने इस कैच को लिया और ये दूसरा छटका मिला टीम भाया स्पोर्ट्स रीस को 17 पे 2 70 का पीछा करते हुए। तेईस तारीख को उरण का एक और सितारा हमें नजर आएगा जो दर्शकों की दिग्गा में अभी अभी हमने उनसे बातचीत की थी। जीवित म्हात्रे, मैन फ्रॉम बोलेखांड, बंटी जोशी के नेतृत्व में प्रवीण 11 खारगर की तरफ से वो खेलते हुए नजर आएंगे 23 तारीख को। लेकिन यहाँ पर ओंकार पाटिल आ चुके हैं, 17 रन बन चुके हैं, 53 रनों की अभी भी जरूरत है, 70 का पीछा करना है। गेंदबाजी की बागडोर संभाले हुए मुकेश नाइक जिन्होंने अभी अभी विकेट निकाला, मिड ऑफ के ऊपर एक आसान सा कैच लिया चैम्बो ने अखिल भोईर का। मुकेश नाइक इस ओवर की करेंगे तीसरी गेंद। ओंकार पाटिल सांबारली का एक बेहतरीन और एक और रजत मुंडे के बाद का ऑलराउंडर। ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार करने की कोशिश, लेकिन एक ही रन और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 18 रन। दूसरा ओवर चल रहा है, दूसरे ओवर की 3 गेंदें अभी भी शेष है। 70 रन बचाने हैं एक टीम को, तो दूसरी टीम को 70 रन बनाने हैं, तभी जाके इस टूर्नामेंट में रुके रहेंगे। सूरज पाटिल इंतजार कर रहे हैं कि कौन सी टीम उनके साथ वो मुकाबला खेलेगी। आज की रात का आखिरी मैच डिसाइडर, जहां पर सुपर 16 में जाने वाली हमें एक टीम और मिलेगी। दुतुम कुंडे बहाल तो मिलती हुई नजर आई। संदीप पाटिल स्टीयर करना चाहते थे इस गेंद को, बैकफुट पर गए थे। वो जो कॉन्फिडेंस हमेशा मैंने देखा है संदीप पाटिल की बल्लेबाजी में, वो थोड़ा सा मुझे नजर नहीं आ रहा है। 18 पे 2। पे 2 है। और ये ऊपर उठाने की कोशिश की थी, बाहर ये ऊपरी किनारा लगा, एक रन जरूर मिला। दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी, 2 रन और इन 2 रनों के साथ टोटल पहुंचता हुआ 20। 5 गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की, आखिरी गेंद शेष है। भाया स्पोर्ट रेस बनाम श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर, इनके बीच का ये लूजर बनाम लूजर वाला मैच, राउंड रॉबिन मेथड। रॉबिन राउंड मेथड में ऐसा ही होता है कि जब 2 मैच एक टीम जीतती है लगातार तो सीधा क्वालिफाई, लेकिन लूजर बनाम लूजर के मैच में जो हारता है वो सीधा बाहर, उसे मौका नहीं मिलता। संदीप पाटिल के लिए फुल टॉस किया, उन्होंने स्लॉग स्वीप किया, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन। छब्बीस पे 2 है, टारगेट है 70, 44 की दूरी तय करनी है 11 के औसत से। ओवर बचे हैं 4,
अब देखना ये होगा रणनीतियां क्या होती है विजय की। वहीं दूसरी तरफ संदीप पाटिल भी वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है, उन्हें पता है मैच किस तरह से जारी रखना है। विशाल जीतेकर भी जानते हैं मैच में किस तरह से शिरकत करनी है। क्रीज पर एक तरफ एक सीनियर खिलाड़ी है संदीप पाटिल, दूसरी तरफ है कैप्टन कूल रायगढ़ के। दोनों तरफ से माइंड गेम शुरू हो चुका है। दोनों एक दूसरे के ऊपर हावी होने की कोशिश करेंगे। 26 पे 2 है ये मैच जीतना दोनों टीमों के लिए जरूरी, क्योंकि ये मैच है लूजर बनाम लूजर। गेंदबाज प्रवीण भोयर अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए ओंकार पाटिल के सामने 2 विकेट खोई है। सब 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 44 रनों की अभी भी दूरी है। 24 गेंदों में 44, 20 का फासला है रनों और गेंदों के बीच का। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, स्लोअर वन ऑफ ब्रेक का इस्तेमाल किया प्रवीण भोयर ने। गेंद टिपा खाने के बाद हल्के से बाहर की तरफ टर्न हुई। यह वेरिएशन विविधता है बाएं हाथ के बल्लेबाज के सामने गेंदबाजी करने के दाहिने हाथ के गेंदबाज प्रवीण भोयर द्वारा यह वेपन का इस्तेमाल उन्होंने किया। स्लोअर वन ऑफ ब्रेक डाली गई थी 26 पे 2, लेकिन ये जैसे ही उन्होंने सीधा डाला, सीधा जो मारा ओंकार पाटिल ने लॉन्ग और लॉन्ग ऑफ के बीच में से सीधा छक्का। काम ऐसा करो कि आपके यादों में उन कामों की यादें रह जाए। उसी तरह हमारे पंडरी शेठ फड़के आज हमारे बीच नहीं है, लेकिन बैलगाड़ा रेस के लिए जो उन्होंने किया, ये कौन सी गेंद थी भाई। सीधा फुल टॉस, सीधा बल्ले पे ओंकार पाटिल ने उसका फायदा उठाया। पहली गेंद इतनी अच्छी डाली गई थी, उसके बाद एक सामने गेंद आई, उसके बाद एक फुल टॉस आई। 3 में 1 अच्छी तो 2 बुरी। 3 गेंदों में रन बरसे ओंकार पाटिल के बल्ले से 12। रन बने हैं 38। देखिए मुकाबला करीब आता हुआ, 70 रनों का पीछा करना है। 2 छक्कों की वजह से ये मुकाबला करीब आता हुआ भाया स्पोर्ट्स रीस की तरफ। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने आकर इस गेंद को उठाया। जब तक वो थ्रो करते सिंगल लेने का पर्याप्त समय था। सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 39 रन बन चुके हैं। तीसरा ओवर अभी भी जारी है। 2 गेंदें इस ओवर की शेष हैं। 2 छक्के आए, देखिए इस ओवर में आए 13 रन कुल मिला के अब तक। पहली गेंद डॉट जा चुकी थी, उसके बाद एक सामने डाली, उसके ऊपर छक्का, फिर एक उल्टा आया, उसके ऊपर छक्का, फिर एक अच्छी गेंद, उसके ऊपर सिंगल। 39 पे 2। ये उठाया संदीप पाटिल ने, लेकिन उतना जोरदार ये स्ट्रोक नहीं था। फिर भी 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ 41 पे पहुंचता हुआ टोटल। कोशिश कर रहे हैं संदीप पाटिल दोबारा अपने उस अंदाज में आने की, और ये कोशिश जारी है उनकी। घरेलू मैदान है, घरेलू दर्शकों के सामने उन्हें नेट नंबर 3 पे भेजा है, तो कुछ ना कुछ तो जरूर करेंगे। 41 पे 2 है। ये कवर्स में खेला है, लेकिन ताकत थोड़ी कम है, लेकिन फील्डर के ऊपर से खेला था। शायद ऐसा लगा था मुझे कि 4 मिलेंगे, लेकिन चांबो की बेहतरीन फील्डिंग हुई है चांबो की। अगर हम बेहतर करेंगे तो हम तारीफ भी करेंगे। पिछले मुकाबले में गलत थ्रो किया तो आलोचना भी हमने की। ऐसा है, क्रिकेट है, हमारा काम है वो भाई। आप गलत करेंगे तो गलत बोलेंगे, अच्छा करेंगे तो अच्छा जरूर बोलेंगे। टीम का टोटल 43 पे 2, और कांचन और मैं भी गया था 100 का 1000 बनाने की चक्कर में, लेकिन 1000 का 100 बना के आए 43 पे 2।
त्यामध्ये आमच्या करल गावातील सन्माननीय वासुदेवजी तांडेल सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अनिता ट्रान्सपोर्टचे सन्माननीय प्रोप्रायटर वासुदेव तांडेल साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण करतोय. व्यवसाय उद्योजक क्षेत्रामध्ये आज ते कूच करतायत, त्यांना आपण सन्मान्य महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान समर्पित करतोय. पहा, एक छान स्पर्धा आहे. 6व्या पर्वामध्ये आपण जातोय. 6व्या पर्वाचा आजचा अतिशय महत्वाचा दिवस. एक मुख्य मॅच एका बाजूला या ठिकाणी सुरू आहे. या युद्धनीतीमध्ये 12 चेंडूमध्ये आपण या स्पर्धेतलं आव्हान टिकवणार आहोत की नाही हे या ठिकाणी कळेल. पण बरोबर 9:15 वाजायला आलेत आणि इथे जर आपण विचार केला तर 2 या सामन्यातील षटकं आणि एक सामना या ठिकाणी शिल्लक असेल. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला वेळेमध्ये या ठिकाणी पूर्ण होताना देखील बघतायत. उत्तम टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. टाइम इज मनी आणि ही वेळ फार चांगल्या पद्धतीने राखण्याचं काम सन्मान्य आयोजक या ठिकाणी करतायत. चलूया, मॅच रंगात आली आहे आणि रंग उधळूया. आवाज ऐकूया प्रवीण सरांचा. धन्यवाद आतिश सर. 43 पे 2 है, 27 रनों को बचाना है, 18 गेंदें बची है. गेंदबाज मुकेश नाइक अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आए हैं ओंकार पाटिल के सामने और उनका साथ दे रहे हैं संदीप पाटिल. राजेश पार्टे साहब हमारे खालापुर नगर पंचायत के कारपोरेटर इस वक्त इस आरपीएल को लाइव देख रहे हैं, लेकिन इस लाइव आरपीएल को देखते हुए उनके दिल में सुकून होगा क्योंकि वो खालापुर तहसील से बिलोंग करते हैं और खालापुर तहसील के चांबारली गांव के इस बंदे ने लगाया लॉन्ग ऑफ के ऊपर से बेहतरीन 6. हो रही है तारीफ काबिल वाया स्पोर्ट्स रेस. फिर से एक बार लगातार दूसरा. 15 रनों की अब जरूरत है, 15 रनों की, और गेंदें बची है 16. शक्ति तो लड़ने की जरूर है, लेकिन जिस तरह से ओंकार पाटिल लड़ रहे हैं मानो गेंदबाज की सारी शक्ति उन्होंने छीन ली हो. 16 में अब 15 की जरूरत. 27 रनों की जरूरत थी 18 गेंदों में. वहां पे ये 2 छक्के आए थे, लेकिन क्या ये विकेट मिल सकता है? गेंद थोड़ी देर हवा में जरूर है, 1 रन जरूर मिला. ये कॉन्फिडेंस लेवल नीचे करने वाला काम था. वो 2 छक्के, 2 रन जरूर मिले. ये कैच तो नहीं था, लेकिन 1 रन बचाया जा सकता था. 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ 57 रन स्कोर कार्ड के ऊपर. 13 की दूरी. गेंदें बची है 15 गेंदें 13 रन. मुकेश नाइक इस ओवर की करेंगे चौथी गेंद. ये उठाया है, लेकिन क्या ये कैच होगा? गेंद हवा में है, लेकिन आर पार स्टेडियम पर स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 6 रन कप्तान ओंकार पाटिल द्वारा. सिद्धि विनायक का आशीर्वाद जिस गांव वालों के सिर के ऊपर है वो सोनारी गांव. नाम में इनका सोना है, गांव के नाम में ही सोना है. देखिए, छक्का आने के बाद ओंकार ने ये नहीं कहा कि मैं जल्द जल्द मुकाबला खत्म करूंगा, बल्कि उन्होंने गेंद को हल्के हाथों से स्टीयर किया. गेंद के मेरिट के हिसाब से उन्होंने खेला. 14 में 7 की जरूरत थी, अब 13 में 5 की जरूरत. तेरह में 5 की जरूरत. 2 ही विकेट खोई है, 65 रन. मैंने पहले कहा था 2 सीनियर खिलाड़ी इस वक्त विकेट के बीच मौजूद है. एक है संदीप पाटिल जो नॉन स्ट्राइकर रेट पर है, एक है विशाल जीतेकर. दोनों का एक दूसरे के साथ कई बार मुकाबला हुआ है, चाहे तहसील वाइज हाफ हो चाहे व्यावसायिक क्रिकेट. दोनों एक दूसरे को जानते हैं कि सामने वाला क्या प्लानिंग कर सकता है, सामने वाला किस तरह से खेल सकता है. 66 पे 2 है, 4 की दूरी है. गेंदें बची है 12. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी.
विजय रायगढ़ प्रीमियर लीग आरपीएल चांदी की ट्रॉफी मेकिंग चार्ज इसके 1.5 लाख रुपए और 2,60,000 प्रति किलो ये चांदी का आज का भाव है और 1700 ग्राम के ऊपर ये ट्रॉफी है जो हम देने वाले हैं आरपीएल चैंपियंस को। महेश कडू साहब ये देखिए विशाल जीतेकर कोशिश कर रहे हैं लेकिन अच्छी गेंद डाली थी उन्होंने, अच्छा ऑफ स्पिन कराते हैं बाएं हाथ के बल्लेबाज के सामने। 3 रन 11 कुछ नहीं हुआ डीजे, कुछ नहीं हुआ। 11 में 3। हाँ अब हुआ है, अब बजाइए, अब हुआ है लॉग ऑफ के ऊपर से 6 रन संदीप पाटिल के बल्ले से, जिन्हें मैं हमेशा मानता हूं छोटा पैक लेकिन करे करे धमाका बड़ा, छोटा पैक बड़ा धमाका। ये धमाका हुआ विजय और उनकी सेना इस श्रृंखला से बाहर हुई लेकिन उन्होंने अच्छा खेल किया। ये अगर हारे हैं तो इसकी जिम्मेदार है इनकी गलत फील्डिंग जो पहले मैच में हुई थी। उस गलत फील्डिंग की वजह से इन्होंने जीता हुआ मैच हारा और यहाँ पे तो और चैम्बो में जिस चैम्बो के ऊपर हमें भरोसा था उन्होंने भी उतना अच्छा प्रदर्शन नहीं किया। 1,000 रुपए का इनाम लगाया था कांचन पालकर ने उनके 50 के ऊपर। लेकिन फिलहाल प्लेयर ऑफ द मैच और मैं सूरज पाटिल को बुलाना चाहूंगा, कोलाड के कप्तान को, कि आपको टॉस के लिए आना है, और रीस के कप्तान ओंकार पाटिल को भी मैं बुलाना चाहूंगा टॉस के लिए। और प्लेयर ऑफ द मैच बने हैं ओंकार पाटिल खुद कप्तान। 12 गेंदों में 38 रनों की शानदार पारी, 2 ओवर्स जो उन्होंने की है, 2 विकेटें उन्होंने ली। अतिश सर हे चले आपण प्रेझेंटेशन कक्षामध्ये ज्या ठिकाणी आपण इन्व्हाइट करू सन्माननीय शेखरदादा तांडेल साहेबांना, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅच टॉस करू। तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण वासुदेवजी तांडेल सरना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी समर्पित करू। चला मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील। जसं बोलला त्या पद्धतीने त्यानं खेळ देखील केला। पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बरसला नाही आहे, अगदी थंड पडला होता, स्वतःच्या गोलंदाजीवर त्यानं मार देखील खाल्ला होता, पण दुसऱ्या मॅच मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणता येईल। कर्णधाराने जबाबदारीपूर्वक या ठिकाणी या मॅच मध्ये कामगिरी केली आणि तो ठरलाय या मॅचचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच। चला नेक्स्ट मॅच चे दोन्ही कॅप्टन सूरज पाटील आपल्या दिशेने या ठिकाणी कूच करतील। ओमकार पाटीलला देखील विनंती करू की आपण टॉस साठी यावं। सन्माननीय मान्यवर कक्षेमध्ये आपण पाहतोय या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, मॅन ऑफ द मॅच देखील दिले जातील। रायगड प्रीमियर लीगचे एक शानदार पर्व आपण या ठिकाणी पाहतोय। 6वं पर्व सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये एक दमदार नियोजन, दमदार आयोजन सन्माननीय महेश कडू साहेबांच्या